आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कुटुंबासमोर हे असा तमाशा करण्याचा काय अर्थ आहे? यश, हे असं बोलायला तुला जरा सुद्धा काही वाटत नाही का ग? मीडियामध्ये ही न्यूज सगळीकडे पसरली आहे. तुला काय वाटलं माझ्यापर्यंत ही न्यूज पोहोचणार नाही? आणि माझ्या शनू बेबीने काय नाही केलं ग? हं, तिचं राहणीमान, वागणं, बोलणं सगळं चेंज केलं. कोणासाठी? तुझ्यासाठी आणि अक्षयसाठी. आणि तुम्ही लोकांनी काय केलं? शेवटी आम्हाला फसवलंच ना. आता मला सांग, समाजामध्ये तिची काय इमेज राहिली? बोल ना. आता का गप्पा बसलीस? मोनिशा, हे बघ, तू निघ इथून. या विषयावर आम्हाला काहीही बोलायचं नाही. आम्हाला खूप महत्वाची कामं आहेत. माझ्या शनू बेबीच्या लाईफ पेक्षा मला काहीही इम्पॉर्टंट नाहीये. माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाल्याशिवाय मी इथून जाणार नाही. रिअली, हे जे सारखं सारखं तू आम्हाला सांगतेस ना की शनायामध्ये खूप मोठा बदल घडलाय, असं काही झालेलं नाहीये. आमच्यासाठी तिने स्वतःमध्ये चेंज आणलेलं नाहीये. ती बदलली आहे पैशांसाठी, प्रॉपर्टीसाठी. ओ, अच्छा, म्हणून तू हे असं वागतेस का? पण ह्याचे परिणाम खूप वाईट होतील. तुला अक्षयचं लग्न शनायाशी लावून द्यावंच लागेल ऍट एनी कॉस्ट. ते शक्य नाहीये मोनिशा. आमचं ठरलंय, आमच्या अक्षयचं लग्न इशिताशीच होणार. चला या डॉक्टर, या चला. अहो चला 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 चला. अहो चला. काय चाललंय काय? कोणी मला सांगेल का? सांगणार ना, सगळं सांगणार तुम्हाला. साईन वगैरे हवी होती का? नुसतं लेटर पाठवून दिलं असतं तरी मी सही करून दिली असती. त्याचं काय आहे ना, माझं फार ब्लड लॉस झालंय. मला विकनेस पण खूप आहे हो, म्हणून. ओ, फारच वाईट झालं हो. बघ किती त्रास होतोय त्यांना. नाही डॉक्टर, तुम्ही काही काळजी करू नका. आम्ही आता तुम्हाला असं काही दाखवणार आहे जे बघितल्यावर तुमचा सगळा थकवा पळून जाईल. म्हणजे मला काही कळलं नाही. कळेल कळेल डॉक्टर, सगळं कळेल. जरा जरा पेशन्स ठेवा ना. इशिता, हो, या डॉक्टर बघा. डॉक्टर, डॉक्टर. कुठे चाललंय? थांबा. म्हणलं होतं ना तुम्हाला. मला सोडा, मला सोडा प्लीज. पेशंट्स वाट बघतात माझी. का अजून कोणाला वेडे ठरवायचंय का तुम्हाला? नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे. मला सोडा हो. आता तुम्हाला तेव्हाच सोडणार जेव्हा तुम्ही खरं काय आहे ते सांगणार. का केलं असं? आणि कोणाच्या सांगण्यावरून केलंय? कुणी पैसे दिले होते, किती पैसे दिले आणि कोणाचा प्लॅन होता हा? मला जाऊ द्या, मला सोडा. माझा याच्यात काहीच हात नाही आहे. बर, ठीक आहे. अक्षय, जाऊ दे त्यांना. ठीक आहे. नाही, आपण एक काम करू, आपण हे पुरावे पोलिसांना देऊया. मग ते त्यांच्या पद्धतीने विचारतील. जा डॉक्टर, तुम्ही जा, निघा. असं काही करू नका. माझी प्रॅक्टिस बंद होईल, माझं क्लिनिक बंद होईल. मी बोललो ना तुम्हाला, माझा याच्यात काहीच हात नाही आहे. काय होतंय? खुर्ची घे. काय होतं डॉक्टर? डॉक्टर, रिलॅक्स व्हा, शांत. आम्हाला माहितीये हे तुम्ही स्वतःहून केलं नाहीये. डॉक्टर आहात ना तुम्ही? लोकांचा जीव वाचवायची शपथ घेतलीये. मग खरं खरं सांगा, कोणी केलंय हे? हो, मी काहीही केलेलं नाहीये. आम्हाला माहितीये तुम्ही काहीच केलं नाहीये. कोणीतरी तुमच्याकडून करून घेतलंय. कोणी करायला सांगितलंय सांगा? डॉक्टर, मी तुम्हाला विचारते, कोणी करायला सांगितलंय? प्लीज सांगा. डॉक्टर, मी तुमच्याशी बोलते, खरं खरं सांगा, नाही तर श्रेयस खरंच पोलिसात जाईल.
मोनिशा माझ्याकडे असे का बघताय सगळे तुम्ही? मी काही नाही केलेलं. डॉक्टर काय म्हणतायत? हा कोण कुठला डॉक्टर माझ्यावर काय आरोप करतोय? माझा या सगळ्याशी काय संबंध? डॉक्टर डॉक्टर अजूनही वेळ गेलेली नाहीये. खरं काय ते सांगून टाका प्लीज. हो ना, मला का उठताय ह्या सगळ्यामध्ये? कारण तुम्हीच हे सगळं करायला मला पैसे दिले होते. व्हॉट? काय? मोनिशा आंटीनी पैसे दिले? वाटेल ते बोलू नका. मोनिशा काय हे सगळं ग? यश प्लीज, माझा यामध्ये काहीच संबंध नाहीये. यांनीच पैसे दिले होते मला हे सगळं करायला. मी त्यांना सांगितलं हे माझ्या एथिक्स मध्ये बसत नाही, पण तरी त्या मला बोलल्या की हे तुम्हाला करावं लागेल. पण डॉक्टर ह्या असं का करतील? काय मिळणार आहे त्यांना असं करून? ते मला माहिती नाही, पण ते वारंवार बोलत होत्या की मला यशला संपवायचंय, मला तिचं जीवन उद्ध्वस्त करायचंय, असं काही त्या बरळत होत्या. मोनिशा आमची बेस्ट फ्रेंड आहेस ना तू, का केलंस मग असं? अहो बोला ना मोनिशा आंटी. मम्मा विचारतायत काहीतरी, उत्तर द्या प्रश्नाचं. माझा प्लॅन वर्क झाला तर सुनेला छळण्याचा आरोप यशोधरावर येईल, ती जेलमध्ये जाईल आणि मगच माझा बदला पूर्ण होईल, असं या बडबडत होत्या. ओ, तुम्ही काही बोलाल आणि सगळेजण विश्वास ठेवतील असं नाहीये. तुम्हाला माहित नाहीये मी कोण आहे ते. मी का खोटं बोलू? मला रिस्क आहे, ह्या मला काहीही करू शकतात. मी खरं बोलतोय. प्लीज आता तरी माझ्यावर सगळ्यांनी विश्वास ठेवा. नाही, ही बाई हे करूच शकते. आजवर काय कमी त्रास दिला हिने? मला वाटलं तुमच्यात काहीतरी बदल होईल. हो, तुम्ही आता तरी स्वतःला बदला. म्हणूनच मला शनायावर विश्वास नाहीये. ह्यांचीच मुलगी आहे ती. तिचं वागणं बोलणं पण खोटच असेल. अक्षय, तू शुद्धीवर आहेस का? काय बोलतोयस तू? मोनिशा इतक्या खालच्या पातळीला गेलात तुम्ही, आणि तेही स्वतःच्या स्वार्थासाठी. अहो माझ्या बायकोला वेड्या ठरवायला निघाला होतात तुम्ही. आणि का? तर तुमच्या आणि तुमच्या मुलीच्या मनाप्रमाणे गोष्टी घडल्या नाहीत म्हणून. मोनिशा अगं तू काय करायला निघाली होतीस हे तुझ्या लक्षात येतंय का? अगं आमच्या सुनेच्या आराध्याच्या आयुष्याशी खेळायला निघाली होतीस तू. हे सगळं करताना आमच्या कुटुंबाची काय अवस्था होते, काय अवस्था होईल ह्याचा विचारही केला नाहीस तू. तुमचे इतके विकृत विचार असतील असं वाटलं नव्हतं मला. श्रेयस, मामा, यांच्याशी काय डिस्कस करताय? यांना काही फरक पडणार आहे का? या उलट आपण असं काहीतरी करायला हवं की यांची आपल्या फॅमिलीकडे नजर वर करून बघायची हिंमत होणार नाही. अक्षय, शुद्धीवर आहेस का? काय बोलतोयस तू? मोनिशा बरोबर आहे, तेच बोलतोय. यांना या कृत्याची शिक्षा मिळायलाच हवी. एक्झॅक्टली. नाही, प्रत्येक वेळी आपण यांना जाऊन दे म्हणून सोडून देतो, पण नाही, आपण सोडून देतो आणि प्रत्येक वेळी या असं काहीतरी वागतो.